सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पोटनिवडणूक होणार आहे। अजितदादांच्या निधनानंतर ही बारामतीत पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी चर्चा सुरू असताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बारामतीत निवडणूक लढवण्याचा चंग बांधला आहे। निवडणूक लढली पाहिजे असा लोकांचा आग्रह आहे। निवडणूक बिनविरोध करणं हे लोकशाही विरोधी कृत्य आहे। सुनेत्रा पवारांना विधान परिषदेवर बिनविरोध द्या असा अजब सल्लाच आता लक्ष्मण हाकेंनी दिली। लक्ष्मण हाके यांनी बारामतीमध्ये आले होते। यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत घेतली। यावेळी बारामतीत पोटनिवडणूक लढवण्यावर आपण ठाम असल्याचं हाकेंनी सांगितलं। विधानसभा मतदारसंघांमध्ये बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची अधिसूचना जाहीर झाली आहे। कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की ही पोटनिवडणूक लढली पाहिजे। त्या पार्श्वभूमीवर मी बारामतीकरांच्या भेटी घेत आहे। पुढील 4-5 दिवस मी नागरिकांच्या भेटीसाठी येणार आहे। निवडणूक लढली पाहिजे असा लोकांचा आग्रह आहे। निवडणूक बिनविरोध करणं हे लोकशाही विरोधी कृत्य आहे। इथं सहानुभूती आहे। दादांचं अपघाती निधन झालं आहे। बारामतीकरांच्या मनात दुःख असणं हे स्वाभाविक आहे। एक महिला महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री झाली ही गोष्ट ही चांगली आहे। जर अजितदादांच्या अपघाती निधनाबद्दल एवढं दुःख असेल तर सुनेत्रा पवारांना तुम्ही बिनविरोध विधान परिषदेवर घ्या असा सल्ला हाकेंनी दिली। राज्य शासनाच्या अनेक धोरणांच्या विरोधात आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत। आमचं पंचायत राजमधलं आरक्षण गेलं आहे। आम्हाला माणसांना मिळत नाही, बजेट मिळत नाही। आम्ही निवडणुकीला उभे राहतोय। यांच्या पोटात गोळा आम्हाला बदनाम करताय, आम्हाला खलनायक करताय। मग तुम्ही शरद पवार, पार्थ पवार यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठवलं ना? तुमच्या धमक असेल तर तुम्ही कोणताही उमेदवार उभा करा, आम्ही तुम्हाला पराभूत करून दाखवू। हा विश्वास द्यायला मी बारामती चालू आहे असं आव्हानचं हाकेंनी दिलं।